नमस्कार फ्रेंड्स, आज मी आली आहे इथे एक वेगळ्या कारणासाठी आले होते. ॲक्च्युली मी आले होते इथे मॅनिफेस्टेशनसाठी आणि BSR सरांचं मॅनिफेस्टेशन होतं. सरांनी आज सेशन घेताना एक पॉईंट सांगितला होता की जेव्हा आपण 17 सेकंद जेव्हा आपलं सहस्रार चक्र जेव्हा ॲक्टिवेट असतं ते आपल्याला 2000 पटीने युनिवर्स आपल्याला पुन्हा रिटर्न देतं आणि त्याचा अनुभव मला इथे मिळाला. ॲक्च्युली बरेच दिवस झाले माझ्या डोक्यात विचार करत होते की नाही का चुकीचं घडते, आता युद्ध चालू आहे, इकडं मारामारी चालू आहे, कलियुग सुरू आहे आणि बरंच काय काय. हनुमानाने सगळ्या राक्षसांना मारलं आणि ते सगळं रामायण तुम्हाला माहितीच आहे. म्हटलं आता कलियुगामध्ये आता जर चिरंजीवी आहे हनुमान तर तो कुठं आहे, कुठं दडलाय, दिसत नाहीये, आपल्याला कोणालाच दिसला नाही. सरांच्या रूपात मला हनुमंत दिसले. असं मी का म्हणते, कारण त्यांनी खरंच म्हणजे जसं अशोक वाटिकामध्ये असताना सीतामैया खूप दुःखामध्ये होती, बाहेर काढण्याचं काम हे हनुमंतांनी केलं होतं आणि त्यांनी तेवढा विश्वास दिला होता की नाही, तू इथून येणार आहेस, राम येणार आहे, तुला भेटायला येणार आहे, तुला सोडवायला येणार आहे. आज इथल्या जितक्या काही लेडीज होत्या त्या सगळ्या जणी मला सीतामैयाचं रूप वाटत होत्या माझ्या सकट. आणि त्या सगळ्यांना म्हणजे नाही का आपण म्हणतो की मला सिक्युअर वाटत नाहीये, मला भीती वाटते कुठल्या तरी गोष्टीची. प्रत्येकीच्या मनात काहीतरी दडपण होतं. ते दडपण काढण्याचं आणि धीर देण्याचं आणि प्रोत्साहन देण्याचं की नाही तूही करू शकते, हे काम आज सरांनी स्वतः हनुमंताप्रमाणे केलेलं आहे. आणि त्यामुळं सो मच थँक्यू सर. मला खरंच आज इतकी एनर्जी मी घेऊन चालले ना की मला खूपच छान वाटतंय. आणि त्या सरांची एक छोटीशी बाईट मिळाली तर आपण पाहूया आणि घेऊया, बघूया, आपण आज जाऊया. चला मयूर. हाय एवरीवन, मैं सोनाली जी से अभी मिला. हमारी रिट्रीट में आई हैं 2 दिन के लिए और बहुत 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 मज़ा आया. एंड हमारे इस रिट्रीट में यही चर्चा हो रही थी कि कैसे आप अपनी ज़िंदगी में सभी कुछ मैनिफेस्ट करें, और मैनिफेस्ट करने के लिए हाई फ्रीक्वेंसी ज़रूरी है. और दुनिया की सबसे 2 हाई फ्रीक्वेंसी जो सबसे पावरफुल है वो है ग्रैटिट्यूड एंड लव. अगर आप सभी लोग इसे प्रैक्टिस करें कि जैसे कि आप अपने परिवार वालों को बहुत ब्लेसिंग्स भेजें, करुणा भेजें, आपके आसपास वालों को बहुत करुणा भेजें, और हमेशा जो आपको मिला है पहले उसकी तरफ ध्यान दें, ना कि उस चीज़ों की तरफ जो नहीं मिला है, तो आप हमेशा ग्रेटफुल रहेंगे एंड यू विल बी एबल टू अचीव एवरीथिंग. थैंक यू सो मच. लॉट्स ऑफ लव एवरीवन. टेक केयर. थँक्यू सर.